रुग्णांच्या गर्दीने भरलेलं रुग्णालय, वॉशरूममध्ये बॉम्ब आणि एकच धावपळ. होय, हा सगळा हादरवून टाकणारा थरारक प्रकार घडलाय पुण्यातल्या हडपसरमध्ये. कामधेनू सोसायटी परिसरात बुधवारी रात्री एक जिवंत बॉम्ब आढळून आल्यामुळं पुणेकरांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली. रुग्णालयात बॉम्ब आढळल्याची बातमी कळताच पुणे पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब आढळल्याची घटना मिळताच यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यानंतर बॉम्ब निकामी करण्यात आलं. संध्याकाळी 7ची वेळ होती. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे चौथ्या मजल्यावरून खाली निघालो असताना पहिल्या मजल्यावर आलो. पहिल्या मजल्यावरच्या मावशीने मला बाथरूममध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी तिने एक चकचक करणारी वस्तू मला दाखवली, चमकणारी वस्तू दाखवली. ती चमकणारी वस्तू एका बाथरूमच्या एका कोपऱ्यामध्ये पडलेली होती. तिला 4 कांड्या दिल्या होत्या, त्याच्या काही वायरी जोडलेल्या होत्या आणि घड्याळासारखं एक मशीन त्याला जोडलेलं होतं. ते बघितल्यानंतर ती बॉम्बसदृश वस्तू असावी असं मला वाटलं आणि त्यामुळे लगेच मी ते खूप लगेच एक मागवलं आणि त्यामध्ये ती वस्तू त्या हातात उचलून घालवलं, वस्तू ठेवली आणि ते खूप उचलून हॉस्पिटलच्या बाहेर आणलं आणि हॉस्पिटलच्या बाहेर मोकळ्या मैदानामध्ये मोकळ्या मैदानामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवावं, जेणेकरून जर स्फोट समजा झालाच तर त्याचं नुकसान कमी व्हावं यानुसार एका कोपऱ्यामध्ये ठेवून गेला आणि ताबडतोब फारसं पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये पोलीस या ठिकाणी आले. नंतर मग त्यांनी घेतली. आता रुग्णालयात ही स्फोटकं कोणी आणली होती, यामागे कोणाचा काय हेतू होता याचीही माहिती आता समोर येते. कारण या घटनेनंतर एक CCTV व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये आरोपी इलेक्ट्रिक ओलामधून रुग्णालयात येत असल्याचं स्पष्ट दिसतंय. यानंतरच त्याने अतिदक्षता विभागाच्या बाजूला असणाऱ्या पुरुष स्वच्छतागृहात काहीतरी संशयास्पद वस्तू ठेवल्याचा दावा करण्यात येतोय. सदेश एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे ID प्रथमदर्शनी दिसते. यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली ते ID ला त्यांनी ग्लायडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि अत्यंत त्यांनी एक चांगली कामगिरी BDDS टीमने केली होती. आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे. स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे. लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल. तपास आता अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. पोलीस दल युद्ध पातळीवर तपास करत आहे.